पावसामुळे वांग्याच्या पिकाला मोठा फटका। सध्या वांग्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांचा दर। आवक कमी आहे आणि त्यामुळे दरामध्ये सुधारणा। राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या भेंडीला चांगला उठाव। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। भेंडीला प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांचा दर। सणासुदीच्या अनुषंगाने शेवग्याच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ। मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेवगा पिकाचं मोठं नुकसान। बाजारामध्ये शेवग्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ। देशामधील बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये सुद्धा थोडी नरमाई। सणासुदीच्या काळामध्ये हरभऱ्याला चांगली मागणी। सध्या हरभरा प्रति क्विंटल सरासरी 5300 ते 5700 रुपयांच्या दरम्यान। मोसंबीच्या दरामध्ये सुधारणा। चांगल्या मालाला अधिक भाव। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पिकाची गुणवत्ता खालावली। मागच्या 2 आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार। गेल्या काही आठवड्यांमध्ये बाजारामध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू होणार। मात्र यंदा पावसामुळे पिकावर नुकसान झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शेतीला तलावाचं स्वरूप। शेतकऱ्यांचं शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये आंदोलन। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। मागच्या 2 आठवड्यांपासून आल्याचे दर स्थिर। आल्याला प्रति क्विंटल 4000 ते 4500 रुपयांच्या दरम्यान दर। सणांच्या काळांमध्ये दर सुधारण्याची शक्यता। राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील 5,49,495 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पावसाची स्थिती राहिली तर नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा वाढण्याचा कृषी अधिकाऱ्यांचा अंदाज। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी। 2 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीच्या तुलनेमध्ये आत्ताची मदत 6800 रुपये हेक्टरीपर्यंत कमी। शेतकरी संघटनेचे नेते सतीश दाणी यांचा आरोप। गोंदियामध्ये रब्बीमधील धान विक्री नोंदणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। 27 सप्टेंबरपर्यंत होणार धान खरेदी। यंदा खरेदीचं उद्दिष्ट 4 ते 5 लाख क्विंटलने वाढवून मिळण्याची शक्यता।